सो वेलकम टू द अनस्क्रिप्टेड ब्लॉग 4. सो कधी कधी काय होतं, बॉडी एक अशा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जाते की कधी कधी आपल्याला रात्रभर झोपच येत नाही. तर ही एक गोष्ट होती, ती तुम्हाला शेअर करायची होती. आता मला खूप वेळ झाला आता जिम करून, त्यामुळं मला ही थोडी गोष्ट कळायला लागली. मी कधी कधी काय होतं, आपण वर्कआउट वगैरे करतो, पूर्ण दिवस वगैरे आपण स्पेंड करतो, दमतो वगैरे, त्यामुळं आपण लवकर झोपतो. आपल्याला असं वाटतं की आपली आता बॉडी दमली आणि कंटाळा आलेला असतो म्हणून आपण दमतो. पण कधी कधी काय होतं की आपण लवकर झोपून पण आपल्याला झोप येत नाही पूर्ण रात्रभर, किंवा खूप वेळ 2-3 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत मग झोप येते. तर कधी कधी काय होतं, एक अशा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये गेलेली असते ना की ती आपल्याला झोपून देत नाही लवकर, आणि ती इनर साईडमध्ये म्हणजे आतल्या साईडमध्ये पेन होत असते, पण ते आपल्याला थोडं कळत नाही स्टार्टिंगला. तर जसं मला खूप वेळ झाला जिम करून, मे बी याचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे समजा कधी कधी ॲसिडिटीमुळं आपल्याला झोप येत नाही, किंवा काहीतरी रिझन असेल. समजा आपण कॉफी वगैरे पिली असेल. खूप वेळा असं झालं आहे की मी हायपमध्ये नाही का, जिम करायच्या नादात जास्त कॉफी पिली आणि त्यामुळे मला रात्रभर झोप नाही आली. असं पण काही गोष्टी असतील. पण मला असं वाटतं की हे एक रिझन असू शकतं. कधी कधी काय होतं की आपण जसं हेवी लिफ्टिंग करतो आहे, आता मी एपिसोड नंबर 3 टाकणार आहे अनस्क्रिप्टेड ब्लॉग, आणि तो रॉ असणार आहे पूर्ण. तो ब्लॉग मी अख्खा रॉ ठेवला आहे, आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मी जी हेवी लिफ्टिंग वगैरे केली, त्याच्यामुळं बॉडी थोडी स्ट्रेसमध्ये आत्ता. आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळं कधी कधी काय होतं की आपण जेवतो वगैरे सगळं नीट, सगळ्या गोष्टी करतो, आणि एंड ऑफ द डे आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला झोपलं पाहिजे, खूप कंटाळा वगैरे येतो, पण आपण झोपूनसुद्धा आपल्याला लवकर झोप येत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटलं आहे तुम्हाला शेअर करावं. आणि आता मला 4 वाजलेले आहेत, 3:50 झालेत, 4 वाजलेत, आणि आता मी शक्यतो परत झोपणार आहे. मी आता हा ब्लॉग चालू केला कारण की मला ही गोष्ट शेअर करायची होती. कोणाकोणासोबत ही गोष्ट होत राहते किंवा होती सारख्या प्रमाणात, तर ते मला कमेंट करून सांगा. सो आता जो जिमला आलो, आणि मला वाटलं होतं की आपण जो ब्लॉग काढला होता ना 3:30-4 वाजता, मला वाटलं की झोप लागेल त्याच्यानंतर, पण सीन असं झाला की झोपच नाही लागली खूप वेळ. आणि मला वाटतं लाईकले 4 तासाची झोप झाली असेल, 3 ते 4 तासाची झोप करायला लागली. तर रिझन असं होतं की मला भूक लागली होती. आपण चांगलं जेवण झालं होतं तरी पण भूक लागली होती, आणि त्याच्यामुळं भूकमुळं पण मला बहुतेक परत झोप लागली नसेल. तर खूप वेळ मग टाईमपास वगैरे केला. त्यानंतर मग आता जिमला आलो नाश्ता वगैरे करून. आता ओमकार टिळेकरचा बड्डे आज, त्यामुळे तो काय आला नाही, आणि त्यामुळं मग आज आपण आलो, आणि आज आपण मग शोल्डर नको मारायला, लेग मारू मग आज आपण. त्यामुळं आज लेगचा वर्कआउट करू मस्तपैकी, बाकी स्ट्रेचिंग वगैरे करू. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you.
सो आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि आजचा वर्कआउट वगैरे झाला. तर ओमकारचा बड्डे होता म्हणून तो जिमला आज आला नाही. म्हणून आपणच आज जाऊन व्हिडिओ शूट वगैरे बाकी सगळे लेग्स मारले, बाकी सगळं व्हिडिओ वगैरे काढला. सो आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे एपिसोड नंबर 4 अनस्क्रिप्टेड एपिसोड नंबर 4 जो आहे तो मी अख्खा रॉ ठेवला आहे. का तर आज कोणच नव्हतं वर्कआउट करायला. आणि म्हणजे मी आपल्याकडे स्टँड आहे तसा, पण तो स्टँड एवढा प्रॉपर नाही आहे की एक लेवल माउंट करून आपण फुटेज काढू शकतो. त्याच्यामुळं आज सगळे मी जे क्लिप्स घेतलेत ते सगळे रॉ आणि खाली म्हणजे वॉटर बॉटलला लावून क्लिप्स घेतलेले आहेत. त्याच्यामुळं आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थोडासा बोरिंग वाटेल, पण सगळे वर्किंग सेट आणि चांगली पोश्चर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे मी आजच्या वर्कआउटमध्ये. आज आपण लेग्स मारलेत आणि एक दोन ॲपचे व्हेरिएशन मारले. तर तुम्हाला आजच्या वर्कआउटमध्ये थोडा म्हणजे बघायला थोडं बोर वाटेल,
पण स्किप नका करू, कारण की प्रॉपर पोश्चर आणि प्रॉपर लिफ्टिंग केलेली आहे मी, म्हणजे माझ्या हिशोबाने. बाकी जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि बाकी आज पुढचा एवढाच ब्लॉग आहे. बाकी आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.